श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्षे आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व नसते, तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. यापैकीच एक म्हणजे औदुंबराचं झाड. आता औदुंबर झाडाच्या आपण किती प्रदक्षिणा कराव्या, तसेच प्रदक्षिणा केल्याने काय होते याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. औदुंबराचं झाड म्हणजे साक्षात दत्तगुरूंचं वृक्ष आहे. यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो. त्यामुळे आपण जर या झाडाची पूजा केली, सेवा केली तर आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. तसेच आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात. जर मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील, तसेच संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, तर यावरती औदुंबर वृक्षाचा कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकश्यपू मदोन्मत्त झाला होता. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णू भक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विविध पद्धतीने त्रास दिला. मात्र श्री विष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली. अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले. त्यांच्या नखाचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितली. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहाच्या नखाचा दाह शांत झाला. उग्र रूप नरसिंह शांत झाले. तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झालेच, परंतु औदुंबरालाही शुभ आशीर्वाद दिले. आपल्यावर सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. तसेच तिथे दत्तगुरूंचा देखील वास असतो. दाह शमन करणारा दैवीवृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काड्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते. तोंड आले असता सालीचा काडा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा. कावेळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे देखील सांगितले जाते. असे अनेक औषधी गुणधर्म या औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या वृक्षाचे आहे. साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाने ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच ज्यांना हृदय विकाराचा आजार आहे तर अशा व्यक्तींनी औदुंबर झाडाच्या प्रदक्षिणा आवर्जून कराव्या की ज्यामुळे त्यांना हृदयविकाराच्या आजारापासून नक्कीच त्यांची सुटका होईल. तसेच आता औदुंबर वृक्षाखाली आपण किती प्रदक्षिणा करायला पाहिजे, तर औदुंबर वृक्षाखाली अगदी तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील प्रदक्षिणा करू शकता
किंवा तुमच्या इथे जर जवळपास कुठेही औदुंबर वृक्ष अगदी जवळच असेल तर अशा वेळेस तुम्ही औदुंबर वृक्षाखाली जरी रोज प्रदक्षिणा केल्या तरी पण चालेल। आपण कधीही प्रदक्षिणा करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला प्रदक्षिणा किंवा पूजा करायची नाही, कारण की ती वेळ ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। मग ती वेळ सोडून तुम्ही कधीही प्रदक्षिणा केल्या किंवा कधीही औदुंबर वृक्षाची पूजा सेवा केली तरी पण चालेल। आता आपण औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। आता औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहे। एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। हे पाणी औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे। तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। हे कच्चं दूध देखील आपण औदुंबर वृक्षाला अर्पण करावं। आता औदुंबर वृक्षाखाली आपल्याला जर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। मग आपण एखादं त्याखाली आसन देखील ठेवायचं आहे। एखाद्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता यानंतर आपल्याला कोणती सेवा करणार आहोत ते देखील आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे। मग पहिल्यांदा आपली इच्छा कोणती आहे की संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। आपलं नाव, आपलं गोत्र सांगायचं आहे। तसेच मी औदुंबर वृक्षाजवळ 11 रोज प्रदक्षिणा करणार आहे किंवा प्रत्येक गुरुवारी 108 प्रदक्षिणा करणार आहे असे आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे। यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे। कमीत कमी जर तुम्ही 11 गुरुवार हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल। आता ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा महिलांनी किंवा पुरुषांनी गुरुचरित्रमधील 22वा अध्याय हा औदुंबर वृक्षाखाली बसून पठण करायचा आहे किंवा श्रवण केला तरी पण चालेल। यामुळे संतान प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते। तसेच तुम्ही प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्रमधील 18वा अध्याय औदुंबर वृक्षाखाली बसून जर पठण किंवा श्रवण केला तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते। घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी ही येत असते। आता आपण औदुंबर वृक्षाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा करायची आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। अगदी तुम्ही कधीही औदुंबर वृक्षाजवळ जा, तिथे आपण 11 प्रदक्षिणा करायच्याच आहे। तुम्ही फक्त एक नियम पकडायचा आहे की मी 11 दिवस प्रदक्षिणा करणार आहे किंवा मी 21 दिवस प्रदक्षिणा करणार आहे असा अगोदर संकल्प करा आणि त्यानंतर तुम्ही रोज औदुंबर वृक्षाजवळ प्रदक्षिणा करा। बघा, तुमची कितीही कठीण इच्छा असो तर ती इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होत असते। तसे तर 108 प्रदक्षिणा करणे खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं। प्रदक्षिणा घालताना काही नियम पाळावे लागतात। गणपती आणि मारुतीला नेहमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात। रामकृष्ण अशा विष्णूंच्या कुठल्याही अवताराला 4 प्रदक्षिणा घालाव्यात। देवीला नेहमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात। मात्र महादेव शिवशंकरांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये। शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी। प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये। ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागी ती संपन्न करावी। प्रदक्षिणा घालताना कुणाशीही बोलू नये। कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये। आता आपण औदुंबर झाडाची पूजा सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। मध्ये कुठे थांबलो तर आपण जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।